तुम्ही पण वजन वाढवण्यासाठी मास गेनरवर हजारो रुपये खर्च करताय, मग थांबा, हे आधी नीट समजून घ्या. खरं तर मास गेनर म्हणजे दुसरं तिसरं काहीच नसून एक मील रिप्लेसमेंट आहे, म्हणजेच तुमच्या एका वेळच्या जेवणाला पर्याय. याचा डबा नीट पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की यात 70 ते 80% फक्त कार्बोहायड्रेट्स असतात. प्रोटीन फक्त 10 ते 15% असतं आणि उरलेलं थोडंफार क्रिएटिन वगैरे. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, मला खरंच याची गरज आहे का? आपल्या भारतीय आहारात पोळी, भात, भाजी आधीच कार्बोहायड्रेट्सने भरलेले असतात. जे काम तुम्ही घरच्या जेवणातून करू शकतात त्यासाठी प्रोटीनच्या नावाखाली कार्बोहायड्रेटची पावडर विकत घेण्याची काय गरज? जर तुमचं घरचं जेवण व्यवस्थित असेल आणि त्यातून कॅलरीज पूर्ण होत असतील तर मास गेनरची अजिबात गरज नाही. गरज फक्त त्यांना आहे ज्यांनी कितीही खाल्ले तरी वजन काटा जागेवरून हलत नाही. मग फक्त बल्किंगच्या नावाखाली ढेऱ्या वाढवणं बंद करा, कारण ती ढेरी कमी करायला वाटतंय तितकं सोपं नसतं. प्रोटीनच्या नावाखाली फक्त कार्ब्स घेणं बंद करा. हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला शेअर करा जो वजन वाढवण्यासाठी मास गेनर घ्यायचा विचार करतोय. आणि अशाच हेल्थ हॅकसाठी दीपक फिटनेस कोचला नक्की फॉलो करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.